कोथिंबीर पुदिना टाकला आहे बिर्याणीवर. बटर नंतर पुदिना आणि कोथिंबीर टाकली. मस्त बिर्याणी बिर्याणी. पहिले उकळू दिलं मीठ टाकून चांगलं खारं होईपर्यंत. आता लिंबू पाणी टाका. लिंबू पाणी टाकलं. आता गरम मसाले, विलायची टाकली. मोठी इलायची टाकली. फुल टाकली. दालचिनी टाकली. आता लवंग टाकली. अजून एक लवंगची पुडी टाकली. किती लवंग टाकायचे? अर्धा किलोला किती घ्यायच्या? अर्धा किलो. बरं. 6 जिरे टाकले. आता तुम्हाला घेते घेऊ ना. तसं काय नाही बिचारी मावशी. आता तेजपत्ता टाकणार आहोत. आज माझ्या घरी माझ्या नवऱ्यासाठी आणि माझ्यासाठी मस्त बिर्याणीची रेसिपी चालली आहे. तेजपत्ता टाकला आहे. आणि अजून माझ्या बारक्या सासूच्या घरचे माहेरचे लोक पण आले आहेत नाशिकवरनं, तर त्यांच्यासाठी खास हा बेत चालला आहे. दम बिर्याणी. आता ह्याला झाकूयात आपण. कांदा टाकतोय. आमचा मावशी कांदा टाकत आहे. तिकडे पाणी उकळत आहे. त्याच्यामध्ये कांदा टाकायचा. तेव्हा एवढं सगळं सारण करून घेते. चिकन शिजलेलं आहे. चिकन मसाला हे टाकायचं हिरवी मिरची. त्यातला का नाही सगळा जे कांदा आहे ना ब्राऊन झाला ना हे निम्मा ब्राऊन काढायचा आणि निम्मा थर द्यायची काम करायचं. तुला मी दाखवते. मस्त उकळला आहे. मावशी त्याच्यामध्ये तांदूळ राईस धुवून टाकतायत. त्याला राईस टाकला. उकळत्या पाण्यामध्ये राईस टाकला आहे. तांदूळ शिजून तयार झालेला आहे. असं त्याला अर्धा कच्चा ठेवायचा आणि आता ते त्याचं पाणी काढून घ्यायचंय वाटतं. पाणी काढायचंय ना. हे बघा तांदूळ शिजलाय. माझी बारकी सासू डायरेक्शन देते. त्यांचं मस्त हसणं चाललंय. हे बघा माझ्या सासू बघतायत आणि ह्या आमच्या मावशी बिर्याणी बनवतायत. हे बघा बिर्याणी खाल्ल्यानंतर स्वाद सांगा मला. ते थोडी खाणार आहे, आम्ही खाणार आहे. आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकली. कांदा चांगला ब्राऊन झाला होता. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकली आहे. तुम्ही बघू शकता किती छान. आणि वास तर सुगंध तर इतका छान येतोय. खूप छान. आणि हे बघा राईस पण खूप छान मस्त मोकळा मोकळा झाला आहे. हे बघा मी तुम्हाला एकदा हात लावून दाखवते. हे बघा आता त्यामध्ये बघ लगेच सांग टॅमॅटो. आता ह्यामध्ये आपण गरम मसाला वाटलेला गरम मसाला टाकत आहोत. ते टाकत आहोत धने पावडर. ही बिर्याणी आहे 2 किलो चिकन आणि 1.5 किलो राईस घेतला आहे आपण. आणि आमच्या बाजूच्याच मावशी आहेत तर त्यांना मी बोलवलं आहे करण्यासाठी. आता त्याच्यामध्ये मिरची पावडर टाकतायत. माझ्या बारक्या सासूचे पाहुणे आले आहेत त्यांच्या घरचे, तर त्याच्यामुळे आम्ही बिर्याणी बनवतोय. तर तुम्ही काहीही गैरसमज करून घेत नका जाऊ. आणि तुम्ही लोक म्हणतात की तुम्ही ब्राह्मण आहेत आणि नॉनव्हेज बनवतात घरात. तर माझ्या घरात कोणी नॉनव्हेज खात नाहीत आणि माझ्या मोठ्या सासू बाहेर गेल्यात, त्याच्यामुळे आम्ही हे बनवतोय. त्याच्यामध्ये आता बिर्याणी मसाला टाकला आहे. हे बघा छान मस्त फ्राय करून घेतलं. चांगली त्याची पण अशी म्हणजे चांगलं शिजेपर्यंत चांगली ग्रेव्ही करून घ्यायची. त्यामध्ये चिकन टाकत आहोत. हे बघा मस्त. आणि मी तुम्हाला जेवण देताना पण दाखवणार आहे की ते सगळं जेवण कोणी खाल्लं आहे. आणि आमच्या घरी ते बारके बारके मुलं आले आहेत, म्हणजे माझ्या बारक्या सासूच्या बहिणीचे मुलं आली छोटे छोटे. तर त्यांना दम बिर्याणी खायची होती. तर मग मला तर काही एवढं जमत नाही. आमच्या शेजारच्या काकू आहेत मग त्यांना सांगितलं होतं, तर त्या म्हणल्या बनवून देते. आता त्याच्यामध्ये दही टाकला आहे आणि पुदिना कोथिंबीर हे पण त्याच्यामध्ये टाकलंय. आता आमच्या मावशी राईस टाकण्यासाठी अमूल बटर यूज करतायत. आता त्या अमूल बटरवर राईस वगैरे आणि ती ग्रेव्ही जी बनती आहे, हे बघा ग्रेव्ही ह्याच्यामध्ये बनती आहे. झाकण लावून त्यांनी ठेवलं आहे. मला काही खोलता येत नाही, गरम येते, झटका लागल मला त्यामुळं. हे बघा मस्त पद्धतशीर त्यांचं बटर वगैरे लावायचं चाललं आहे. तुम्ही त्यांना पण बघू शकता किती मन लावून त्या काम करतायत.
काही बोलायचंय का मावशी तुम्हाला? नाही 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 नाही, काय नाही. बोला की. नाही नाही काही नाही नको नको. त्या नाही नाही नको नको म्हणतायत, त्या लाजतायत. त्यांनी असं काही व्हिडिओ वगैरे कधी केलेले नाहीत, पण त्या मला म्हणत होत्या की घे म्हणून मला व्हिडिओमध्ये. त्यांना काहीही प्रॉब्लेम नव्हता व्हिडिओमध्ये येण्यासाठी, म्हणून मी त्यांना घेतलं आहे. आणि ज्यांना प्रॉब्लेम आहे त्यांना मी घेतच नाही अजिबात व्हिडिओमध्ये. काही काही असे बरेच लोक आहेत माझ्याकडं, म्हणजे आमच्याच घरामध्ये येतात ते म्हणतात नाही आम्हाला व्हिडिओमध्ये नका घेऊ, हे बघल ते बघल, आम्हाला व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही. मग त्यांना काय लाज वाटते काय माहिती, त्यांचं त्यांनाच माहिती आहे. तर ते काय व्हिडिओमध्ये येत नाही, जे येत नाही त्यांना मी घेत पण नाही. आता आपण राईस टाकतो आहे. हे बघा आमचं भात राईस किती सुंदर झाला आहे, मस्त मोकळा मोकळा. हे बघा आता आमच्या मावशी टाकतायत त्याच्यामध्ये. हे बघा किती सुंदर, खायला पण आता खूप छान लागणार आहे. हे बघा. चला तर मग मी तुम्हाला आज आमच्या घरामधलं दाखवते कोण कोण आहे आमच्या घरामध्ये. आता सध्या तर कोणीच नाहीये. बारक्या सासूच्या घरचे ते त्यांच्या घरी गेलेत. यश असे इथं झोपलेत बेडरूम मध्ये. दुपारचे 1:30 वाजलेत आणि ते झोपलेत. आणि दुकान तर आज बंदच आहे आमचं. आणि घराला पण म्हणजे दारं वगैरे सगळं लावून घेतलं आहे. हा दुकानाचं सर्व सामान आहे आमच्या. आणि हॉल पण पूर्ण रिकामाच आहे. हॉलमध्ये पण कोणी नाही, तुम्ही बघू शकता. हे बघा कोणीच नाही घरामध्ये. आता ते छोटे छोटे मुलं येतील. छोटे म्हणजे आहेत 7वी 8वीलाच आहेत ते लोक. ते पण राईस असं हे करून घेतलं आहे. शिन्ने आता राईसचा थर लावून घेतलेला आहे. आणि त्या एकीकडे चिकन म्हणजे हलवता येत. हे बघा किती छान झाला आहे. वास पण खूप मस्त येतो आहे. आता ते हे उतरवणार आहेत वाटतं. ते मस्त झालं आहे, मीठ वगैरे खूप छान. मीठ थोडं कमी आहे. तर ते आपलं बघू शकता वास येतो ना बाहेरपर्यंत. हे बघा मावशी म्हणतायत बाहेरपर्यंत वास येतोय ते ना. म्हणतात खूप मस्त वास येतोय. हे बघा आता ह्याचा आपण थर लावणार आहोत. मध्ये जे चिकनचं जे तेल होतं ना, तर ते त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे भातामध्ये. पहिले तेल टाकलं आहे खाली, कारण की ते तेल चांगलं छान मस्त मुरलं पाहिजे आतमध्ये. आणि त्याच्यानंतर आपण चिकनचे आणि राईसचे लेयर्स लावणार आहोत. हे बघा कांदा फ्राय केलेला छान ब्राऊन कांदा दाखवा. ह्याच्यावर चिकन टाकतायत, त्याचे लेयर्स लावणार आहेत मस्तपैकी. किती लेयर्स लावणार आहेत मावशी? 2 लेयर्स लावणार आहेत. आणि हे काढताना कसं काढायचं चिकन? एक साईड तुला दाखवते ना, ती जमत नाही एकेकांना, त्यामुळे मी सांगत कसं काढायचं कसं. बरं किती लेयर्स लावणार आहे? 2 होतात ना. दोन. तांदूळ हे आहे ना ओके. त्यामुळे. हे बघा हे चिकन हे असे लेयर्स लावायचं चालू आहे. आणि हा व्हिडिओ मी यूट्यूबला टाकणार आहे, फुल व्हिडिओ. इंस्टाग्रामला नाही टाकणार. लोक काही तोंडाला येईल तसं बोलतात. खुशखुशीत कांदा. हे बघा मस्त ब्राऊन झालेला आपला कांदा आपण त्याच्यामध्ये टाकतोय. जे भाताचे लेयर्स लावणार आहे ना, आणि चिकन टाकले त्याच्यावर मस्त बारीक कांदा, जो ब्राऊन झालेला कांदा आहे ना, तो त्याच्यामध्ये टाकतायत मावशी. तुम्ही बघू शकता किती छान वाटत आहे. तुमच्याही तोंडाला पाणी येत असेल. आणि मी इथं बसले तर माझ्या पण तोंडाला खूप पाणी येतंय. मलाही खूप भूक लागली आहे. आणि यश आता झोपेतून उठून मला म्हणत होते की 1 तास लागेल का बिर्याणी बनायला, लवकर बनवा. त्यांना पण भूक लागली आहे. दुपारचे आता सध्या 2 वाजलेत. तर ते त्यांनी तर झोपूनच घेतला आहे यशने. हे बघा मस्त आता भात परत लावला आहे. आता परत त्याच्यावर चिकन टाकणार आहेत वाटतं, ग्रेव्ही चिकनची. मस्त केला मावशी, खूप छान. तुम्ही गॅसवर पण ठेवायचं? 5 मिनिटं, फक्त 5 मिनिटं. वापरे गोपर्यंत साईड. ओके टाका. मी खाली अमूल बटर ती टाकले ना त्याच्यात. तर हे काढताना अमूल बटर तर सगळं खालीच आहे. कुठं खाली वरून वरून पण टाकायचंय का? हे खाली कसं हे आपण लेफाजा देतो हा. ना, मग तो भात चिट करपतो. ओके करपा नाही म्हणून त्यामुळे आपण खाली ऑइल टाकले मधून हज चिकनचं. ओके. वापर दुसरा केलाच नाही त्याच्यातच फक्त. आणि बरं. खाली आपण अमूल बटर सोडले, ठीक. म्हणजे एकदम चिकटपणाने भात करपत नाही. अमूल बटर जेवढा खाली टाकचाल ना, तेवढा भात करपत नाही. ठीक. कारण की अमूल बटरला फेस येतो जातो. हा हा मग त्यामुळे ते भात कडक खालचा होऊ शकतो, त्यामुळे हा. भात लागू शकत नाही याला.
बरंच माहिती आहे मावशींना. ऑर्डर घेता का मावशी तुम्ही? हा ना, घेते ना. आणि हे बघा आता मस्त लेयर लावलाय मावशींनी. आणि मावशी ऑर्डर पण घेतात बिर्याणी, चिकन बिर्याणी, म्हणजे नॉनव्हेजच्या सगळ्या पदार्थांची त्या ऑर्डर घेतात आणि खूप छान बनवतात. मी खाल्लेलं पण आहे त्यांच्याकडे, कारण की त्यांनी जेव्हा पण काहीही केलं तर ते आम्हाला टेस्ट दाखवायला देत असतात. आमच्या बाजूलाच आहेत. जर तुम्हाला कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर मला नक्की DM करा, मी तुम्हाला सांगेल, मी त्यांना कळवेल आणि त्या तुम्हाला तुमची ऑर्डर पूर्ण करून देतील. आता त्यांनी माझ्याकडं 1.5 म्हणजे 3.5 किलोची बिर्याणी बनवली आहे. हे बघा एकदम खूप छान. आणि मोमोज पण बनवतात, मोमोज, पिझ्झा सगळं काही बनवतात. म्हणजे तुम्हाला जे काही पाहिजे असेल ते सर्व काही मावशी बनवून देतात. जर तुम्हाला कोणाला बनवायचं असेल तर नक्की DM मध्ये माझ्या सांगा, मला कमेंट करून सांगा किंवा पर्सनली मला मेसेज जरी केला इंस्टाग्रामला तरीही चालेल. जर ऑर्डर तुमच्याकडे असेल तर मावशींना नक्की सांगा. त्या खूप छान बिर्याणी, भाजी, तर काय बनवतात तुम्ही, कोरमा म्हणजे फिश वगैरे, म्हणजे नॉनव्हेजचे सगळे ऑलराऊंडर सगळे पदार्थ मावशी बनवतात. तर तुम्ही त्यांना नक्की सांगा. कोळंबी आणि फिश वगैरे, फिश मधले पण सगळे पदार्थ सगळं बनवतात मावशी. परत त्याच्यावर एक राईसचा लेअर लावतायत मावशी. आता काय पुदिना वगैरे टाकायचा आहे का ह्याच्यात? हा, आता सगळं टाकून सोडायचं, कलर दिला आणि दमावर फक्त ठेवायचा. तर माझे फॉलोअर्स आणि माझे मित्र मैत्रिणी जो कोणी बघत असेल माझा व्हिडिओ तर त्यांनी नक्की मावशींना ऑर्डर सांगा. त्या खरंच खूप छान बनवतात आणि मोमोज तर इतके छान बनवतात. सगळं काही म्हणजे नॉनव्हेजमधले सगळे पदार्थ त्या खूप टेस्टी बनवतात आणि घरगुती पद्धतीने बनवतात. तर तुम्ही त्यांच्याकडे एकदा नक्की बनवून बघा, त्यांना नक्की तुम्ही ऑर्डर द्या. त्या बघा किती छान त्यांच्या हाताने मस्त बनवतायत आणि छान आईचा स्वाद, म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे आईच्या हाताचं जेवण किती छान असतं घरगुती पद्धतीचं. जे आपण हॉटेलमध्ये जे खातो ते त्यापेक्षा घरचं जेवण खूप छान असतं. तर तुम्ही बघू शकता आता आपला लेअर लागले आहेत. आता काय करायचंय मावशी? कलर टाकायचा. कलर टाकायचा आहे का? ठीक आहे, मी तुम्हाला दुकानातून कलर आणून देते. आता बटर टाकणार आहेत का? हा, पहिलं कलर आणला, कलर टाका. ओके. तर आपल्या मावशी आता टाकणार आहेत भातामध्ये कलर. मस्तपैकी कलर टाकल्यावर तर अजूनच मस्त दिसणार आहे आपला बिर्याणी, दम बिर्याणी. हे बघा त्या टाकतायत. अरे वा, ह्याच्यात पण डिझाईन ना मस्त. आता ग्रीन कलर टाकणार आहेत त्याच्यामध्ये. किती मस्त डिझाईन, मी तर असंच टाकला असतं कलर डायरेक्ट. किती सुंदर पद्धतीने त्यांनी कलर टाकला आहे. खूपच छान वाटतंय मला बघून तर. आणि खायला पण नक्कीच खूप टेस्टी असेल, कारण मला माहिती आहे त्या खूप छान बनवतात. त्याच्यामध्ये बटर टाकताय, तुम्ही बघू शकता अमूल बटर. मस्त अमूल बटर वगैरे मस्त एकदम छान पद्धतशीर. आणि आता 5 ते 10 मिनिटं ह्या बिर्याणीला दम लावायला ठेवायचा आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर खाण्यासाठी बिर्याणी रेडी आहे. तुम्ही पण मावशींना ऑर्डर द्या जर तुम्हाला बिर्याणी नॉनव्हेज आवडत असेल तर. मला पण आवडतं आणि माझ्या नवऱ्याला पण आवडतं, म्हणून आम्ही बनवतो. आम्ही लोकांचा काहीही विचार करत नाहीत. लोक फक्त बोलण्यासाठीच आहेत आणि ते काय आम्हाला आणून देत नाही हे सगळं पदार्थ. म्हणजे जसं की नॉनव्हेज वगैरे झालं, हे सगळे पैसे खर्च करून माझा नवरा विकत आणतो. तर त्यामुळं मला लोकांचा काहीही फरक पडत नाहीत. लोक म्हणतात की कुलकर्णीच्या घरी चिकन मटन, तर त्या गोष्टीचा मला फरक पडत नाही. आणि आता आपला राईस चालला आहे गॅसवर दमवर ठेवण्यासाठी. तुम्ही बघू शकता आता दमवर राईस ठेवला आहे मावशींनी. तुमची ऑर्डर कंप्लीट झालेली आहे. तर मावशींना आपण पैसे देतोय, तुम्ही बघताय. आणि मी त्यांना ऑर्डर देऊन बिर्याणी बनवून घेतली आहे. तर तुम्ही पण त्यांना नक्की ऑर्डर द्या अशी माझी इच्छा आहे. आणि त्या खूप टेस्टी बनवतात म्हणून मी तुम्हाला सांगते की तुम्ही त्यांना नक्की ऑर्डर द्या. बिर्याणी दम देण्यासाठी ठेवली आहे झाकून. तर आता ह्याला 5 ते 10 मिनिटं आपण दम काढून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर खाण्यासाठी बिर्याणी रेडी आहे. तर मी तुम्हाला थोड्याच वेळात दाखवते. आमचे म्हणजे मुलं जेवायला येतील तर ते पण शूट मी घेणार आहे. आता जेवायला बसले, बघा
यश झोपेतून उठून जेवायला बसलाय. जेवणाची वाट बसते आता माझ्या बारक्या सासू जेवण वाटली. हे बघा चिवचं तोंड. देऊ का खाली? हा. खाली अरे बाय दाखवा खोलून. हो बापरे मस्त हा. छान. थांब बसू नको ती चमचा घे. तर आता आपण बिर्याणी बघूयात. हे बघा मी तुम्हाला दाखव. चला ताट घ्या सासूबाई. मी अरे खात बापरे. नाहीये. हा नाही मग सांगितलंय मी, बोलले त्यांना सगळं काय बोलायचंय ते. तुम्ही फक्त टाका. हे बघा हे सगळे पोर आले हे खाणार आहेत. हे देखो कोई कोई मुंह छुपा रहा है. ये देखो. कुछ नाही टाइम. तर आता वाढत आहेत सासूबाई पोरांना. वाढावं. पकडो चलो एक एक. चलो पकड़ो लो खाना खाओ. दोपहर के बजे है 2:30. ये देखो हवा मार कर गुलर की चला दे आधी. इतुशी तुला वाढू का? डब्बू रहे ना. अरे खा के देख थोड़ी सी खा. ज्यादा भाभी ने बनाई कोशिंबीर दे. कितनी अच्छी बनाई थी भाभी, बना जाती बोल बोल बोल. कितनी अच्छी बनाई भाभी ने. भाभी ने नहीं बनाए, वो मौसी ने बनाए. भाभी मौसी भाभी को को नहीं आती ऑर्डर क्या? देना सब. तुमको नहीं आती मुझे डीएम करना. मुझे नहीं आती है इसलिए मैंने उनको बुलाया क्या था. आता है? तुम्हारे सबके लिए बनाया है. तुम्हारे पे तो तुमको क्या आता? कुछ नहीं आता है मुझे, खाली वीडियो निकालने आता है. हे ते तुला देऊ का? बिर्याणी कशी झाली आहे? कशी झाली? चिव मस्त. मुंह से बात करो. मोनी अब क्यों? मुंह में खाना है. हाँ गिर गया नीचे. कर बात. कैसी है बिरयानी? अच्छी ऐसी बिरयानी चाहिए. एक नंबर. मजा करे बोला तुम्हारे. हे बघा माझ्या सासू बिसू कोणी खात नाहीये, फक्त हे पोरं आहेत. त्यांनी सासूंनी आम्हाला वाढून दिला आहे. आणि हे माझं ताट आहे. कुछ नहीं बलजबरी. जुलूम करके निकाल रहे वीडियो. कुछ नहीं जुलूम बिलूम. ये देखो ये हमारे इधर एक नमुना. ये आमच्या घरी काय पाहुणे आलेत ना, तर तुझे मावशी को चिवच्या मावशीचा मुलगा. काय ग काय बोलतात? से मावशी से. मावस सासू मग मला पण हिंदी बोलून बोलून मराठी जास्त जमत नाही आता.